हरी धन्य ते संसारी धन्य ते संसारी दयावंत रे अंतरी येथे उपकारासाठी आले घरजा वैकुंठी लटके वचन नाही देही उदासीन येथे उपकारासाठी आले घरजा वैकुंठी मधुरावाणी उठी तुका म्हणे वाव पोटी येथे उपकारासाठी आले गरजा वैकुंठी पांडुरंगा करू प्रथम हरी पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका काय माझी वाणी मानेल संतांसी रंजवू चित्तासी आपोलिया माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐसे दे प्रेम काही कळा लोकाभिराम रणरंग धीर राजीव नेत्र रघुवंशनाथ कारुण्य रूप करुणा करंतं प्रभु रामचंद्र शरणं प्रपद्ये भक्ति वैराग्य ज्ञान तिन्ही मूर्तिमंत जवळी द्वंद्वातीत शांती क्षमा दया ब्रह्मचारी कली धनमान गृहदेह अशानसे जातिळ बरी ऐसे संत नारायण बाबा त्यांच्या चरणासी मी नमन करी जय जय श्री राधारमण जय जय नवल किशोर जय गोपी चित्तचोर प्रभु जय जय माखन चोर विठाला भला विठाला 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 विठ्ठल राम विठ्ठल 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 श्री ज्ञानदेव तुकाराम हरिनाथ भगवान की जय
धन्यते संसारी धन्यते संसारी दयावंत जे अंतरी येथे उपकारासाठी आले घरजा वैकुंठे. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी अखिलकोट ब्रह्मनायक पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या चरण कमलावरती कीर्तन रूपी पुष्प समर्पित करण्यासाठी आपल्या सज्जन माता पित्यांच्या समोर म्हणून दाखवलेला अभंग विश्वसंत विश्वसम्राट विश्व उद्धारक विश्वतारक विश्वाचे मैबाप श्रीमंत श्री संत जगद्गुरु तुकोबारा यांचा चार चरणाचा आणि गंगा भारती महाराजांसारखे संत या मृत्यू लोकात काय येतात, इथे आल्यानंतर काय करतात, त्यांचं इथलं कार्य काय आहे याचा सर्व विचार करून अशा संतांना जगद्गुरु तुकोबाराय या अभंगातून धन्यता देतात. विढाला अभंग तुकोबारायांचा आहे. या अभंगातून तुकोबाराय संतांचं वर्णन करतात. अभंगावर बोलण्यापूर्वी थोडासा परिहार. गेल्या 32 वर्षापासून हे 33वे वर्ष आहे. भव्य दिव्य स्वरूपाचा हा अखंड हरिनाम सप्ताह, ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण, श्रीमद भागवत महापुराण, कथा ज्ञान यज्ञ, कीर्तन महोत्सव, गाथा भजन, हरिपाठ, काकडा आदी करून सर्व वारकरी संप्रदायाच्या नियमाला अनुसरून हा महोत्सव गेल्या 32 वर्षापासून सुरू आहे आणि हे 33वे वर्ष. परमपूजनीय ब्रह्मलीन संत 1008 गंगा भारती महाराज यांचा हा पुण्यतिथी महोत्सवाचा काल आहे आणि आपल्या मराठवाड्यामध्ये अनेक ठिकाणी हा उत्सव साजरा होतो. त्यांचे अनेक आश्रम आहेत. त्याच पद्धतीचा हा एक आश्रम आपल्या या ठिकाणी उभारलेला आहे. त्यांचेच असणारे पटशिष्य आदरणीय प्रातस्मरणीय पूजनीय दयानंद भारती महाराज, ज्यांचा देह या गावात जन्माला आला आणि या गावात जन्माला आल्यानंतर या गावातल्या लोकांवर उपकार करावा अशी अंतःकरणामध्ये आदरणीय श्री गुरु दयानंद महाराज यांच्या अंतःकरणात भावना निर्माण झाली आणि आपल्या सद्गुरूंच्या आशीर्वादाने सद्गुरूंचं वास्तव्य आणि सद्गुरूंचं स्थान आदरणीय दयानंद बाबांनी या ठिकाणी निर्माण केलं आणि या 4 खेड्यातल्या गावांना भक्ती सुखाचा आनंद द्यायचं काम या संस्थांच्या माध्यमातून, या सप्ताहाच्या माध्यमातून ही संत मंडळी करत आहेत. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय त्यांचं वर्णन या अभंगात धन्यता देऊन करत आहे. या कीर्तनासाठी आपल्या गावातील सर्व भजनी मंडळी, गुणवान मंडळी, त्याचबरोबर महाराष्ट्रातील दिग्गज मंडळी ज्यांनी आता चाल गायली, असं वाटत होतं की यांचंच ऐकत राहावं. आदरणीय संगीत अलंकार परमस्नेही परम आदरणीय आमचे सुग्रीव महाराज डाके गुरुजी, संगीत अलंकार परमस्नेही परम आदरणीय भागवत महाराज नरवडे, दोन्ही मृदंगाचार्य आमचे आदरणीय. गेल्या अनेक वर्षापासून म्हणजे मला वाटतं या गावात भजनी आहेतच, पण जुन्यातल्या जुन्या भजण्यापासून ते आताच्या 4-2 नवीन भजण्यापर्यंत सुद्धा जे सर्वांना घेऊन आहेत आमचे असे गेल्या 10-12 वर्षापासून या कार्यक्रमाला सातत्याने उपस्थित असतात. आमचे दयानंद महाराज मृदंग सम्राट, आमचे इकडचे महाराज का नाव भोसले महाराज, ऋषिकेश महाराज, आमचे दिलीप महाराज, आदरणीय हनुमान महाराज, माऊली महाराज, तुम्ही सर्व गोड संशिष्टीम सर्वांना नतमस्तक होतो. आणि मलाही या गावामध्ये सातत्याने सलग 3 वर्ष राहायचा योग आला. मी कोणाकडे राहतो, कुठं राहतो, कसं राहतो, कोण कोण असतात, कुठं जेवतो हे फक्त 4-2 माणसालाच माहिती. बाकीचे फक्त चौकशी करतात महाराज कुठं असतात. विडाला अभंग तुकोबारायांचा, तुकोबाराय
भंगातून धन्यता देतात. धन्यते संसारी. या मृत्यू लोकामध्ये जो जन्माला आला त्या प्रत्येकाला तुकोबराय धन्यता देत नाहीत. या मृत्यू लोकामध्ये जन्माला आल्यानंतर ज्याच्या अंतःकरणामध्ये दया आहे अशा दयावंत साधूला तुकोबराय धन्यता देतात. मग महाराज तुम्ही दयावंत साधूला धन्यता देतात, पण नेमकी दया कशाला म्हणतात? नेमकी दया काय आहे? दया खातात तरी कशा बरोबर? दया करतात तरी कशी? महाराज सांगतात भूतांचा सुद्धा जीवनामध्ये मत्सर न होणं याचं नाव आहे दया. नोहे नोहे तुकोबराय सांगतात दया तिचं नाव आहे ज्याच्या घरी भूतांचं सुद्धा पालन केल्या जातं. अनिक निर्दळ कंटकाचे अनिक निर्दळ कंटक म्हणजे अतिशय खळ माणूस, अतिशय काट्यासारखा टोचणारा माणूस, अशाही माणसावर जे उपकार करतात आणि यांच्या अंतःकरणामध्ये अपकार करणाऱ्याबद्दल सुद्धा आपल्याला त्रास देणाऱ्याबद्दल सुद्धा कधी वाईट निर्माण होत नाही, कधी त्याचा द्वेष करत नाहीत, असे जे संत आहेत त्यांना दयावंत म्हणतात. विठाला आणि या संस्थानला जे महंत म्हणून लाभलेत त्यांचं नावच दयानंद आहे. दयावंत आहेत म्हणून दयावंत संत जे आहेत हे दयावंत संत स्वतःवरही दया करतात. नोहे नोहे संत आपल्या मुलावर जेवढी दया करतात तेवढी दया दास आणि दासांच्या पुत्रावर सुद्धा करतात. नोहे नोहे तुकोबराय सांगतात संत त्यांनाच म्हणतात की जो जगावर दया करण्यासाठी जन्माला येतात. संत तोची जाना जगी, संत तोची जाना जगी. तो संत आहे कोण? दयावंत जे अंतरी, ज्याच्या अंतःकरणामध्ये दया आहे. नोहे नोहे दयेसाठी जो जन्माला येतात आणि आपल्या मुलावर जी अशी दया केली. आई आपल्या मुलाला सांगते मुला उन्हात खेळू नको बाळो, सावलीत मर. काय म्हणते? सावलीत मर. या मर शब्दा पाठीमागे खूप मोठी दया आहे. पण तो बाळू एवढा बिलिंदर असतो की तो म्हणतो आई तो मला मर म्हणते, पण शेजारच्या चंपा काकीचा पिंट्या तो सुद्धा उन्हात खेळतोय ना. आई म्हणते त्या पिंट्याला मरू दे पण तू सावलीत ये. आईच्या अंतःकरणात दया आहे. मुलगा जर उन्हात खेळला याला ताप येईल, आजारी पडेल, सर्दी होईल, पण त्या आईच्या अंतःकरणात स्वतःच्या मुलाबद्दलची दया आहे, पण शेजारच्या चंपा काकूच्या मुलाबद्दल दया नाही. पण संतांच्या जीवनात असं नसतं. स्वतःच्या मुलावर जी दया करतात तीच संत दया करणे जे पुत्रासी, दया करणे जे पुत्रासी, त्याची दासानी दासी. गंजले गांजले जासी घरी तुझी साधू ओळखावा देव जी पुत्रावर दया केल्या जाते तेच संत मंडळी दुसऱ्याच्या दासादासावर सुद्धा दासदासीवर सुद्धा दया करतात. आणि असे दयावंत संत या मृत्यू लोकामध्ये येतात. सांगेल मी आपल्याला जगाचं कल्याण व्हावं म्हणून स्वतःचा देह कष्टणारी संत या जगाच्या कल्याण संतांच्या विभूती, जगाच्या कल्याण संतांच्या विभूती,
किती परउपकार परउपकार स्वतःचा देह परोपकारासाठी घालवणारे संत ते दयावंत नोहे नोहे दया हे संतांचं भांडवल आहे. भूतांचे हे दया भांडवल संतांचं जी खरं भांडवल आहे ना, त्या खऱ्या भांडवलाचं नाव आहे जगावर दया करणं. सांगेल मी आपल्याला. 6 वर्षाची मुक्ताबाई, 6 वर्षाची, तिच्यापेक्षा 2 वर्षाने वय मोठे सोपान काकाचं, त्याच्यापेक्षा 2 वर्षाने वय मोठे ज्ञानोबारायांचं. 8 वर्षाचे सोपान काका, 10 वर्षाचे ज्ञानोबा आहेत आणि सर्वात मोठे निवृत्तीनाथ 12 वर्षाचे आहेत. गावातल्या धर्म मार्तंडाने सांगितलं, विठ्ठलपंत, तुमच्या जर मुलांना सुखाने जगावं असं वाटत असेल ना, आणि तुमच्या मुलाला जर सन्मान मिळावा असं वाटत असेल, तुमच्या मुलाला शिक्षणाचा अधिकार मिळावा असं वाटत असेल ना, तर याच्यासाठी तुम्हाला देहांत प्रायश्चित्त घ्यावं लागेल. 6 वर्षाची मुक्ताबाईची मुकली. तिला काय कळतंय 6 वर्षाच्या लेकराला? उद्या देहांत प्रायश्चित्ताची तारीख ठरल्या गेली. दोघाही नवरा बायकोने विचार केला, अरे आपण गेलो तरी चालेल, पण आपल्या मुलांना सन्मानाने जगता येतंय ना, मग आपण आपला देह सोडू. ठरल्या गेलं, उद्या संध्याकाळी आपल्याला जायचंय. आजचा दिवस आपल्या हातात आहे. आपण गेल्यानंतर आपल्या मुलाला कोणी खाऊ घालेल का नाही माहित नाही. आपण गेल्यानंतर आपल्या मुलाला कोणी सन्मानाने जगू देईल का नाही माहित नाही. आपण गेल्यानंतर आपल्या मुलाला खऱ्या अर्थाने माणूस म्हणून जगण्याचा अधिकार मिळेल का माहित नाही. पण आपण जर गेलो तर धर्म मार्तंड सांगतात ना, आम्ही तुमच्या मुलाला सन्मानाने जगण्याचा अधिकार देऊ. आपल्या मुलाला जर सन्मानाने जगण्याचा अधिकार मिळत असेल ना, तर आम्ही आमचा देह सोडायला तयार आहे. ठरल्या गेलं. आई वडील जाणार आहे, पण आईचं अंतःकरण होतं. आईने सांगितलं, स्वामी, मी माझ्या हाताने माझ्या मुलाला जीव घालते हो. आज आपण उद्या जाणार आहेत. आजचा दिवस आपल्याकडे, आजची रात्र आपल्याकडे, आपण उद्या रात्री जाणार आहेत ना, म्हणून मी माझ्या हाताने माझ्या मुलांना आवडणारा पुरणाचा स्वयंपाक करते, मांडे भाजते, सुंदर स्वयंपाक बनवला, 4ही मुलांना खाऊ घातला. सकाळपासून अंतःकरणामध्ये मुलांच्या विरहाचं काऊर आहे. उद्या जाणार आहेत आपण. आपल्या मुलाला उद्यापासून आई मिळणार नाही, वडील मिळणार नाहीत. आपण जाणार आहेत. रात्रीची वेळ होते. 4ही मुलाला स्वतःच्या हाताने भरवते रुक्मिणी आई साहेब. आणि रात्रीची वेळ झाल्यानंतर 12 वाजता मुलं झोपलेले सिद्ध बेटाच्या पर्णकुटीमध्ये, आणि रात्री निघून जायचंय. आपल्या हाताने 4ही मुलांना खाऊ घातलंय. विठ्ठलपंतांनी पत्र लिहिलंय. ज्ञानोबारायांच्या उशाखाली, निवृत्तीनाथाच्या उशाखाली ठेवलंय. विठ्ठलपंत पुढे जातात. रुक्मिणी आई साहेबांचा पाय ओढत नाही. काय करावं? पर्णकुटीच्या बाहेर जाते, आतमध्ये येते. निवृत्ती दादाला पाहते, ज्ञानदादाला पाहते, सोपान काकाला पाहते, आणि चिमुकल्या 6 वर्षाच्या मुक्ताबाईला पाहते. तोंडावरून हात फिरवते. उद्या हे चिमुकलं रूप मला पाहायला मिळणार नाही. उद्या ही गोजिरी मुलं मला पाहायला मिळणार नाहीत. उद्या जर सकाळी चिमुकली मुक्ता उठली आणि तिला जर तिचा बाबा नाही दिसला, तिची आई नाही दिसली, तर ती मुलगी हंबरडा फोडल्याशिवाय राहणार नाही. रडते, डोळ्यातला पदर पुसते, आणि पदर पुसल्यानंतर रुक्मिणी निघते. पण जाता जाता पुन्हा अंतःकरणात भाव येतो. सर्वात मोठा माझा निवृत्ती ना, तो वृत्तीवर नसतोय, शहाणा येतो. त्याला सांगितलं पाहिजे, उठवते निवृत्तीला, निवृत्ती दादा उठ रे, आम्ही चाललो देहांत प्रायश्चित्त घ्यायला. तो सर्वात मोठा आहे ना, जाणकार आहे ना, माझ्या ज्ञानाला कधी दुखू नको, माझ्या मुक्ताला कधी दुखू नको. निघून जातात. सकाळ होते, आणि सकाळ झाल्यानंतर निवृत्ती दादा उठतात, इंद्रायणीला जातात. पण पाय ओढत नाही. आई वडील घरात दिसत नाहीत. ज्ञानदादा उठतात, निवृत्ती दादाच्या पाठीमागे जातात. सोपानाही उठतो, आणि घरातली चिमुकली मुक्ता उठते. उठल्यानंतर पाहते, ज्ञानदादा दिसत नाही, निवृत्ती दादा दिसत नाही, सोपान दादा दिसत नाही, आपली आई दिसत नाही, आपले वडील दिसत नाहीत. पहाते पर्णकुटीच्या बाहेर येऊन सिद्ध बेटामध्ये तिघही भावंड रडतात.
त्या तिघांनी मुक्ताबाईला आलेलं पाहिलं. तिघांच्या समोर प्रश्न आहे. निवृत्ती बोलतो, ज्ञाना आपले आई वडील गेलेत, हे पत्र वाचल्या जातं पत्र, पण तिघाच्या समोर प्रश्न आहे, निवृत्ती दादाच्या समोर प्रश्न आहे. एखाद्या वेळेला मी ज्ञानदादाला समजावील, एखाद्या वेळेला मी सोपानाला समजावील, पण चिमुकल्या 6 वर्षाच्या मुक्ताला मी काय समजावं? तिने जर विचारलं, दादा आपली आई कुठे, आपले वडील कुठे आहेत, तिला कोण्या शब्दात सांगू? अरे तिला काय कळतं देहांत प्रायश्चित्त म्हणजे? ती विचारील, दादा कुठे आई, टाहो फोडील. आणि त्यावेळेला त्या मुक्ताला मी सांगू की आपल्या आईने देह सोडलाय, आपल्या आईने प्रायश्चित्त घेतलंय, आपल्या आईने आत्महत्या केली. त्यावेळेला मुक्तीच्या अंतकणात काय भाव होईल? निवृत्ती दादा ज्ञानदादाच्या डोळ्यासमोर प्रश्न आहे. मुक्ताबाई येते, विचारते, दादा कुठे रे आई? सांगितलं जातं, मुक्ता अगं आपली आई ना, आपले बाबा ना तीर्थयात्रा करायला दूरच्या गावी गेलेत. किती दिवस लागतील सांगता येत नाही विठाला. समजवतात. हे चारही भावंड आळंदीमध्ये हळूहळू वाढतात. वाढता वाढता मधुकरीला जातात. आणि एक दिवस ज्ञानदादा मधुकरीला जातात ना, तेव्हा त्या ज्ञानदादाच्या दप्तरा त्या झुळीमध्ये विसोबा खेचर नावाचा जो दुष्ट व्यक्ती आहे ना, तो विसोबा खेचर मधुकरी तर देतच नाही, पण दिल्ल्या मधुकरीमध्ये पिठामध्ये माती कालवतो, अंगावर शेण मारतो, संन्यासाची मुलं म्हणून हिणवतो. अरे तुम्हाला चांगलं खायचा अधिकार नाही, चांगलं तर आमच्या धर्म मारताना नाही खावं. संन्यासाच्या मुलाने कुठं चांगलं खात असतात का? संन्यासाच्या मुलाने कुठे भीक मागत असतात का? संन्यासाच्या मुलाने कुठे सन्मानाने जगत असतात का? चल चालता हो. आणि ज्ञानदादाच्या कानाखाली मारतो विसोबा. ज्ञानदादाला वाईट वाटतं. ज्ञानदादा सिद्ध बेटाच्या पर्णकुटीमध्ये येतात. निवृत्ती दादा बाहेर गेले आलेत. सोपान काका सरपण आणायला जातात, मधुकरीला जातात. चिमुकली मुक्ताबाई इंद्रायणीला पाणी आणायला जाते. आणि ज्ञानदादा पर्णकुटीचा दरवाजा लावतात आणि विचार करतात, कशाला जगायचंय? एवढ्या लोकांचा त्रास होतो ना, काय जगण्यात अर्थ आहे? त्यावेळेला चिमुकली 6 वर्षाची मुक्ता येते. पर्णकुटीचं दार लावलेलं आहे. आणि पर्णकुटीचं दार लावल्यानंतर ती मुक्ताबाई 6 वर्षाची मुक्ताबाई एका ज्ञानियाला उपदेश करते, दादा अरे तू संत आहेस ना? अरे दादा संत कसा असतो? संत जगाचे आघात सोसणारा संत असतो दादा. अरे तुला तर त्या ठिकाणी जगाचे आघात सोसावे लागतील, कारण तू संत आहेस ना. आणि संताच्या अंतःकरणामध्ये खूप मोठी दया असते रे दादा. आणि म्हणून तुला ही दया त्या ठिकाणी घ्यावी लागेल आणि दयेने तुला जगावं लागेल. त्यावेळेला मुक्ताबाई ज्ञानदादाला बोध करते. योगी साय अपराध जनाचा साय अपराध जनाचा श्री राधे अपराध जनाचा सहे अपराध जनाचा सहे अपराध
साये अपराध जनाचा साये अपराध जनाचा साये अपराध जनाचा साये अपराध साये अपराध ज्ञानदादा, अरे योग्याने तर मनाने पावन असलं पाहिजे ना. तुला जर या विसोबाने त्रास दिला असेल ना, तर त्या विसोबावर तू दया कर. आणि अशा ज्ञानोबाराय सारख्या, मुक्ताबाई सारख्या संत श्रेष्ठ, गंगा भारती महाराजांसारख्या संतांना जगद्गुरु तुकोबाराय धन्यता देतात, जे अंतकणातून दयावंत आहेत. अभंगाच्या पहिल्या चरणात दया धन्य ते संसारी, धन्य ते संसारी, धन्य ते संसारी, संसारी धन्य ते संसारी, 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 धन्य ते संसारी. दयावंत जे अंतरी, 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 दयावंत जे अंतरी. हा येते उपकारासाठी, येते उपकारासाठी. दयावंत जे अंतरी, दयावंत जे अंतरी, दयावंत जे अंतरी, जय हो दयावंत जे अंतरी, दयावंत जे अंतरी, दयावंत जे अंतरी. येते उपकारासाठी, संसारी दयावंत जे अंतरी, दयावंत जे अंतरी, दयावंत जे अंतरी, संसारी दयावंत जे अंतरी, दयावंत जे अंतरी, दयावंत जे अंतरी, दयावंत जे अंतरी, अंतरी. असे दयावंत संत या मृत्यू लोकात आलेत ना, ते धन्य धन्य ते संसारी, ते संसारी धन्य जे अंतरी दयावंत. आदरणीय गंगा भारती महाराजांच्या जीवनात सुद्धा हजारो प्रसंग सांगता येतील. त्यांच्यावर लोकांनी अनेक आघात केले, पण आघातही त्यांनी सहन केले आणि जगाला दया करून माफ केलं. जगाला त्या ठिकाणी त्रास देणाऱ्या जगासाठीच हे सर्व निर्माण केलं. आणि हे चालवत असताना सुद्धा सध्या वर्तमान चालवणाऱ्या माणसाला सुद्धा गणेश भाऊ किती त्रास होतो, तरीही या त्रास झाला तरी या सर्व गोष्टीला सोडून द्या आणि गंगा भारती महाराजांनी जसं केलं ना, तसं त्रास देणाऱ्या माणसावर दया करा आणि दया करून हे कार्य पुढे चालवत राहा. जसं गंगा भारती महाराजांनी चालवलं, जसं दयानंद बाबांनी चालवलं, तसं तुम्ही सर्व गावकरी मिळून हे कार्य पुन्हा पुढे चालवा. कारण की गंगा भारती महाराज सारखे संत दयावंत आहेत आणि दयावंत असून या मृत्यू लोकांमध्ये जे आले ना, ते फक्त आणि फक्त तुमच्यासाठी आणि आमच्यासाठी, तुमच्या आमच्यावर उपकार करण्यासाठी आले. कुठून आले याचं उत्तर अभंगाच्या दुसऱ्या चरणात येते उपकारासाठी, 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 हरी येते उपकारासाठी, येते उपकारासाठी. आले घर जावे कुलटी, आले घर जावे कुलटी, येते उपकारासाठी.
हे येते उपकारासाठी, येते उपकारासाठी आले घर वैकुंठी, येते उपकारासाठी हरी, येते उपकारासाठी, हे येते उपकारासाठी आले घर वैकुंठी, आले घर वैकुंठी, आले घर वैकुंठी, येते उपकारासाठी आले घर वैकुंठी, आले घर वैकुंठी, आले घर वैकुंठी, वैकुंठी वैकुंठी वैकुंठी. हरी येथे उपकारासाठी आले घरजा वैकुंठी. मृत्यू लोकामध्ये येतात ना, ते उपकार करण्यासाठी येतात. जे उपकार आपल्या आई वडिलांनी आपल्यावर केले नाही ते संत करतात. केले उपकार सांगो मी काय, बापन करी ऐसे माय, धर्मे त्याच्या देखील पाय, दिले अक्षय अभय दानगा. काही माणसं उपकार करणाऱ्यावर उपकार करतात. एक वर्ग आहे. तुम्ही जर मला 1000 रुपये उसने दिले ना, तर मी सुद्धा दुसऱ्या वर्षी तुम्हाला 1000 रुपये देईल. उसने दिले तर, अर्थात उपकार केला तर त्याच्यावर माणूस उपकार करत असतो. हा पहिला वर्ग आहे, उपकारावर उपकार करणारा. दुसरा एक वर्ग आहे, ज्याने आपल्यावर उपकार केला त्याच्यावर तो उपकार करतोच, पण ज्याने आपल्यावर उपकार केलाय ना त्याच्यावर अपकार करतो. दुसरा वर्ग आहे. जरी एकाने आपला सहकार्य केलं ते सहकार्य विसरतो आणि आपलंच कुठंतरी नुकसान करण्याचा प्रयत्न करतो. हा दुसरा वर्ग आहे. तिसरा एक वर्ग आहे, आपल्यावर ज्याने अपकार केला, आपल्याला ज्याने त्रास दिलाय त्याला तो त्रास देतो, अर्थात अपकार्यावर अपकार करतो. पण चौथा एक वर्ग आहे, जगाने कितीही आपला त्रास दिला, जगाने कितीही अपकार केला तरी त्या अपकार करणाऱ्या माणसावर तो सदैव उपकारच करतो. नोहे नोहे असे संत अपकार करणाऱ्यावर सुद्धा उपकारच करण्यासाठी येतात. आणि त्याच्यापैकी एक संत आहेत, संत शिरोमणी ब्रह्मलीन गंगा भारती महाराज विडाला. आई वडील निघून गेले आणि दिवाळीचा सण आला. आणि दिवाळीच्या सणा दिवशी ज्ञानोबारांनी सांगितलं, मुक्ता अगं आई आपली जाऊन बरेच दिवस झाले, आपले बाबाही गेले, पण आई आणि बाबा गेले ना तेव्हापासून या जिभेने कधी चांगलं खाल्लं नाही बघ, कधी गोड खाल्लं नाही बघ. आई जाणार होती ना त्या दिवशी आईने रात्री पूर्णाच्या पोळ्या अर्थात मांडे खाऊ घातले होते. आणि त्या दिवशीपासून या कानाने लोकांच्या शिव्या ऐकल्या, या शरीराने लोकांची दगड माती शेण अंगावर घेतलंय, संन्यासाची मुलं म्हणून हिणवून घेतलंय. आजपर्यंत कधी चांगलं खाल्लं नाही बघ मुक्ता, पण आज दिवाळीचा सण आहे आणि आज माझ्या जिभीला कधीतरी असं वाटतं की आज काहीतरी गोड खावं. दिवाळीचा सण आहे ना, खाल्लं पाहिजे मुक्ता, काहीतरी व्यवस्था करेल मी, मधुकरी आणतो, तू काय कर, तू मांडे भाजण्याचं काम कर. ठीक आहे दादा, करेल मी मांडे भाजण्याचे काम. तुम्ही काय करा, सामुग्री निर्माण करा. ज्ञानोबाराय जातात, गावातून मधुकरी आणतात, कोणीतरी मधुकरी देतं आणि मधुकरी घेऊन येतात. मधुकरीचं ते सामान तयार करतात, सामुग्री, आणि मांडे भाजायचा कार्यक्रम करण्याचं ठरल्या जातं. पण त्यावेळेला मांडे भाजण्यासाठी परळ लागतं, परळ खापर लागतं. ते खापर आणण्यासाठी मुक्ताबाई कुंभाराच्या वाड्यामध्ये जाते. आणि कुंभाराच्या वाड्यात गेल्यावर कुंभारीन मावशीला आनंद होतो, कारण की कुंभारीन मावशीचं या मुलावर प्रेम असतं. कुंभारीन मावशी आनंदाने गाडगते, परळ खापर मांडे बांधण्यासाठी देते. चिमुकली 6 वर्षाची मुक्ताबाई, अंतकणामध्ये आनंद आहे. मी आज माझी आई गेली ना, आज मी माझ्या ज्ञानदादाची आई बनणार आहे. खाऊ घालणारी आई असते ना, मला ज्ञानदादाची आई बनायचंय. मी आज विश्वमाऊलीची आई बनणार आहे. मी आज मूर्तीनाथाची आई बनणार आहे. मी आज सोपान काकाची आई बनणार आहे. अंतकणामध्ये मोठा आनंद आहे. निघाली तुरु तुरु, 6 वर्षाचं वय आहे, कुंभारवाड्याच्या बाहेर आली आणि तेवढ्यामध्ये तो पगडीवाला विसोबा आला. विसोबाने पाहिलं, मुक्तीच्या चेहऱ्यावर आनंद आहे, हातामध्ये परळ आहे. विचारलं, मुक्ते कुठं निघालीस? हे परळ कशाला? निरागस आहे, 6 वर्षाचं जीवन आहे,
सांगितलं काका आमची आई आणि बाबा गेले ना, देहांत प्रायश्चित घेतलं ना, मला तर माहित नव्हतं, माझ्या भावंडांनी सांगितलं नाही ना, पण आज माझ्या ज्ञानदादानी कधीच काही मागितलं नाही हो, पण आज पहिल्यांदा माझा ज्ञानदादा गोड खायची इच्छा करतोय. आज दिवाळीचा सण आहे ना, मी माझ्या हाताने, माझ्या चिमुकल्या हाताने मी माझ्या तिन्ही भावंडाला आणि माझ्या ज्ञानदादाला मी मांडे भाजणार आहे ना, आणि त्याच्यासाठी एक खापर घेऊन चालले काका. आनंद मुक्ताबाईचा या विसोबाला सहन झाला नाही. काही माणसाला काही माणसाचा आनंद कधी सहन होत नाही. ज्याला दुसऱ्याचा आनंद सहन होत नाही ना, तो विसोबाच्या जातीचा असतो. विसोबाला आनंद सहन झाला नाही. माय बाप विसोबाने मुक्ताबाईच्या हातातलं परळ घेतलं, जमिनीवर आपटलं, थय 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 त्याच्यावर नाचतो. मन्यावानी बारीक बारीक तुकडे त्या परळाचे होतात. मुक्ताबाईच्या कानाखाली मारतो. अरे संन्यासाची कार्टी गोड खायला निघाली, चांगलं खायला निघाली, अरे तुम्हाला आम्ही भीक मागतो हेच मोठं आहे, आणि तुम्ही आनंदीत राहून पुन्हा चांगलं खायचा विचार करता का? चल चालते हो. मुक्ताबाईच्या कानाखाली मारतो. 6 वर्षाची चिमुकली मुक्ताबाई रडत 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 सिद्ध बेटाच्या पर्णकुटीमध्ये येते. पर्णकुटीमध्ये येते तेव्हा मुक्ताबाईच्या रडण्याचा आवाज येतो. ज्ञानदादा पर्णकुटीतून धावत येतो, मुक्ताबाईला मिठी मारतो. मुक्ता रडतेस तू? काय झालं? कोणी मारलं? तू परळ आणायला गेलती ना? हा दादा, मी परळ आणायला गेले होते. मी स्वप्न पाहिलं होतं, मी ज्ञानदादाची आई बनणार आहे ना, मी तुम्हाला खाऊ घालणार होते दादा. आज विश्वाच्या माऊलीला मला खाऊ घालायचं होतं, पण दादा विसोबा आला रे, आणि त्या विसोबा काकानी माझं परळ हातातलं घेतलं, जमिनीवर आपटलं, माझ्या कानात मारली आणि मला बोलला, संन्यासाच्या मुलाला चांगलं खायचा अधिकार नाही, चांगलं तर आमच्या सारख्या धर्म मारताना खावं ना. म्हणून दादा मला दुःख नाही झालं. विसोबाने मला मारलं म्हणूनही दुःख नाही झालं दादा. ऐक ना दादा, दादा मला दुःख त्याच झालं रे, मी तुमची आई बनू शकत नाही. ज्ञानदादाने मुक्ताबाईचे अश्रू पुसले. मुक्ते, जिचा दादा ज्ञान आहे ना, तिने असं रडायचं नाही. मुक्ते ऐक, तुला मांडे भाजण्यासाठी परळ पाहिजे ना, मी देतो परळ. मुक्ता, तू मांडे भाजण्याची सामुग्री तयार कर. मुक्ताबाईने मांडे भाजण्याची सामुग्री तयार केली. परळ पाहिजे होतं, खापर पाहिजे होतं. ज्ञानदादाने ओनवा केला. दोन्ही गुडघे खाली ठेवले, दोन्ही हात खाली ठेवले, आपल्या पाठीवरच कशाया वस्त्र भगव वस्त्र वर केलं आणि आपल्या उदरातला जठराग्नी तापवला आणि आपली पाठ तव्यासारखी लाल बुंद बनवली आणि सांगितलं, मुक्ता हे बघ परळ, घे मांड, थाप मांड आणि टाक्या पाठीवर, टाक्या परळावर. मुक्ताबाईने चिमुकल्या हाताने ते मांड बांधलं. ज्ञानदादाच्या ओनवा केलेल्या पाठीवर, लाल बुंद झालेल्या पाठीवर ते मांड टाकलं. ते मांड तर फुगलं. फुगल्यानंतर समोर निवृत्ती दादा आणि सोपान काका जेवायला बसतात. तेवढ्यामध्ये मुक्ताबाई छोट्या हाताने मांडे बनवते. ज्ञानदादा वाकले आलेत, पाठ तप्त बनवली आली, ओनवा केल्याला. निवृत्ती दादा आणि सोपन काका मांडे खातात आणि तेवढ्यामध्ये ज्या विसोबाने परळ फोडलं होतं ना, ज्या विसोबाने अपकार केला होता ना, तो विसोबा त्या पर्णकुटीच्या झोपडी जवळ येतो आणि त्या सिद्ध बेटाच्या पर्णकुटी जवळ येतो, झोपडी जवळ येतो आणि त्या झोपडीच्या एका सांदीतून विसोबा आतमध्ये डोकावून पाहतो. ही संन्याशाच्या मुलांना मी परळ मिळू दिलं नाही ना, आता ही संन्याशाची मुलं काय करत असतील. तेवढ्यामध्ये पाहतो, आश्चर्य दिसतो. ज्ञानदादाने ओनवा केलेला आहे, पाठ लाल बुंद झालेली. मुक्ताबाई मांडे भाजते, मांड पाठीवर टाकते, मांड फुगत. निवृत्ती दादानी सोपन काका खायला बसतात आणि सहज कुणाची तरी सावली पडली म्हणून मुक्ताबाईने त्या झोपडीच्या सांदीमध्ये पाहिलं. सवण्यात पगडी दिसली आणि पगडी दिसल्यावर काही क्षणापूर्वी ज्या मुक्ताबाईला विसोबाने मारलं होतं ना, एका क्षणामध्ये माझी मुक्ताबाई विसरली आणि हाक मारली, काका, ओ विसोबा काका, अहो पाहता काय, आतमध्ये आतमध्ये मी माझ्या हाताने मांडे बनवलेत ना, खाना बघा ना किती गोड झालेत. अहो निवृत्ती दादा खातात, सोपान दादा खातात, आता आम्ही खाणार आहेत. एखाद मांड तुम्ही खाऊन बघा ना काका, खूप गोड झालंय हो, खूप चविष्ट झालंय हो. हे मांड जर खाल्लं ना तुमचं कल्याण होईल. विसोबा झोपडीमध्ये येतो. मुक्ताबाई त्याला मांड खाऊ घालते, पण तत्वज्ञानाचं मांड देते. या विसोबाने मारलं होतं ना, ज्या विसोबाने अपकार केला होता ना, त्याच विसोबावर माझी मुक्ताबाई एवढा मोठा उपकार करते आणि त्या विसोबाला स्वतःच शिष्य बनवते आणि त्या विसोबाला औंढ्या नागनाथाला नामदेव महाराजांचा गुरु बनण्याचा अधिकार देते. मुक्ताबाईने बोध
बोध खेच राशी केला मुक्ताबाईने बोध खेच राशी केला रेणी नामयाला बोधी नाम देवा विसोबाने मुक्ताबाईवर अपकार केला होता. त्या विसोबाला उपदेश करून नामदेव महाराजांचा गुरु बनवण्याचा अधिकार दिला. एवढा मोठा उपकार केला आणि म्हणून एवढा मोठा उपकार करण्यासाठी संत या मृत्यू लोकात येतात. म्हणून तुकोबराय सांगतात येथे उपकारासाठी बार कुमाई हरी बार येथे उपकारासाठी आले गरजा वैकुंठी. आदरणीय ब्रह्मलीन गंगा भारती महाराजांनी सुद्धा हजारो लोकांवर उपकार केले आणि उपकार करण्यासाठी ते आले. अपकार्यावर सुद्धा त्यांनी उपकार केले म्हणून संत उपकार करण्यासाठी येतात. येथे उपकारासाठी आली गरजा वैकुंठी. महाराज जे उपकार करण्यासाठी येतात ते संत धन्यवाद आहेत. जे वैकुंठाहून आले ते धन्य आहेत. मग ते संत आणखी करतात तरी काय. लटिके वचन लटिके वचन लटिके वचन लटिके वचन लटिके वचन लटिके
हरी लठिके वचन नाही, नाही इकडे घ्यायचं. लठिके वचन नाही देही उदासीन. हे संत जे असतात ते खोटं बोलत नाही, सत्य बोलतात आणि या देहावर उदास असतात. एखाद्या वेळेला प्राण गेला तरी चालेल, पण संत कधी खोटं बोलत नाहीत आणि जे खोटं बोलतात ते कधी संत नसतात. विठाला देहावर उदास असतात. पत्नीने सांगितलं, मालक मी पाणी आणायला जाते, मुलगा झोपलेला आहे, तुम्ही लक्ष ठेवा, मी पाणी घेऊन येते, आत्ता येते. मालकाने ऐकलं, पण मालक भगवंताच्या भजनामध्ये होता. गुडघ्या एवढं धोतरवर कमराला खवलं होतं आणि नाचून 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 आपला व्यवसाय गाडगे बनवायचा होता आणि म्हणून चिखल तुडत होता. आणि चिखल तुडवत असताना आपला मुलगा झोपलेला आहे, छोटा आहे, 6 महिन्याचा आहे. पत्नीने लक्ष ठेवायचं सांगितलंय, याचं भान नाही राहिलं. चिखल तुडवू लागला आणि चिखल तुडवत असताना भगवान पांडुरंगाचं भजन करू लागला. माती तुडविता नाही देह स्थिती, आठविता चित्ती पांडुरंग. पत्नीने सांगितलं, गोरोबाची कांता पाणीयासी जाता, पुत्राला पाहता खेळतसे, दृष्टी असू द्यावी स्वामी बाळावरी, नाही कोणी घरी सांभाळाया. पत्नी पाण्याला जाते, मुलगा खेळू लागला. खेळता खेळता रांगत रांगत चिखल तुडवणाऱ्या त्या महात्म्याजवळ येतो. हा महात्मा गोरोबा काका चिखल तुडू लागला, नाचू लागला, श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल. आणि म्हणता 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 ती मुलगा रांगत 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 आला, 6 महिन्याचा मुलगा, आणि नाचता नाचता कचकन पाय त्याच्या छातीवर पडला. नवलाची गोष्ट ऐक सखये बाई, नवलाची गोष्ट ऐक सखये बाई, तुम्हारा तुडविले बाई. नवलाची गोष्ट, नवलाची गोष्ट, नवलाची गोष्ट ऐक सखये बाई, नवलाची गोष्ट ऐक सखये बाई. वाराय तुडविले बाई. नवलाची गोष्ट, नवलाची गोष्ट, नवलाची गोष्ट. बालक पायाखाली तुडवल्या जात, प्राण जातो त्याचा, चिखला मासाचा गोळा म्हणतो, रक्त लाल बनत, हाड मास चिखलामध्ये मिसळून जातात आणि तेवढ्यामध्ये बाहेरून बायको पाणी घेऊन येते. पाहते मुलगा दिसत नाही. पती विठ्ठल 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 म्हणून नाचतोय, डोळ्यात अश्रूच्या धारात, अंगावर रोम रोम भगवंताचं भजन आहे, नाचतोय. खाली चिखलात पाहिलं, मुलगा दिसत नाही. रक्त, चिखल लाल दिसतो, रक्त दिसतं, हाड दिसतात, घाबरते. पती नाचतोय, भगवंताच्या भजनामध्ये तल्लीन झालेला आहे. आणि तल्लीन झाला त्यावेळेला काय करावं म्हणून त्या पत्नीने असं अंगाला धरलं आणि अंगाला धरून हाताला धरून असा
झटका दिला. झटका दिल्याबरोबर समाधी तुटली आणि समाधी तुटल्यावर भजनामध्ये विक्षेप आला आणि भजनामध्ये विक्षेप आल्यावर राग आला आणि तिथंच पडलं लाकूड होतं. लाकूड घेतलं आणि बायकोला मारणार का? अहागी पापिष्टी भजन भंगिले भजनाचे वाटले दुःखमणी घेऊन या काष्ट माराया धावला. हातामध्ये लाकूड घेऊन मारणार. तेवढ्यात बायकोने सांगितलं मारायचं ना मारा, पण माझ्या अंगाला हात लावाल तर तुम्हाला तुमच्या विठोबाची शपथ आहे. हातातलं लाकूड टाकून दिलं. प्राण गेला तरी चालेल, पण मी विठोबाची शपथ कधी मोडणार नाही. बायकोने सांगितलंय ना अंगाला हात लावाल तर विठोबाची शपथ आहे. जिने माझ्या विठोबाची शपथ घातली ना तिच्याशी आता संबंध नाही, तिच्याशी आता संसार नाही, तिच्याशी आता बोलायचं नाही. बोलणं बंद झालं. मुलगाही गेला, पती दुरावला. काय करावं? घरही नाही, संसारही नाही, परमार्थही नाही. दुरावलो काय करावं? तिच्या मनामध्ये भाव आला आणि ती आपल्या बापाकडे गेली आणि सांगितलं बाबा माझी रामी नावाची छोटी बहीण आहे ना, माझ्या मालकाला द्या. मी त्यांना मानवते. माझा संसार उद्ध्वस्त झालाय, वेळ कमी आहे. गोरोबाने सांगितलं ठीक आहे, नशिबात असेल ते. आणि त्या बापाने आपली रामी नावाची छोटीशी मुलगी गोरोबा काकाला परत दिली. लग्न लागलं आणि लग्न लागल्यावर निघाले तेव्हा सांगितलं गोरोबा जसं पहिल्या पत्नीचा सांभाळ केला ना आणि जसं पहिल्या पत्नीचं सांभाळ करताना आणि जसं पहिल्या पत्नी बरोबर वागताना तसं दुसरी बरोबर सुद्धा वागा. अजिबात कमी जास्तपणा करू नका. आणि जर कमी जास्तपणा कराल तर तुम्हाला तुमच्या विठोबाची शपथ आहे. अरे पहिलीला बोलायचं नाही, विठोबाची शपथ मोडायची नाही. लटक कधी बोलायचं नाही, खोटं कधी बोलायचं नाही. खोटं बोलणार नाही, विठोबाची शपथ मोडणार नाही. पहिलीला बोलायचं बंद केलं, दुसरीलाही बोलायचं बंद केलं. काय करावं? दोघी नाही बोलत नाहीत, संतती नाही, वंशाचा दिवा वाढत नाही, वेळ होऊन चालला, वय चाललं, काय करावं? म्हणून दोघींनी ठरवलं असं कसा बोलत नाही. संध्याकाळी आपण याच्या जवळ दोघींनी झुकून झोपायचं. याचे हात आपल्या अंगावर घ्यायचे आणि याच्या हाताने जर प्रतिज्ञा मोडली ना हा आपल्याला बोलेल. दोघी रात्री गोरोबाच्या आजूबाजूला झोपतात, गोरोबा काकाच्या जवळ झोपतात. गोरोबा काकाचे दोन्ही हात अंगावर ओढून घेतात. गोरोबा काकाला जाग येते. अरे माझ्या हाताने माझी प्रतिज्ञा मोडली, माझे हात खोटं बोलले ना, माझ्या हाताने प्रतिज्ञा मोडली. आता हे हात ठेवायचे नाहीत. राग आला, उठले हो गोरोबा काका. एक शस्त्र घेतलं, झाडाला बांधलं आणि दोन्ही हात दन 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 त्या शस्त्रावर आपटले आणि मनगटापासून दोन्ही हात तोडून टाकले. आणि त्याच्यानंतर गोरोबा काकाला आनंद झाला. घेऊन या शस्त्र तोडी कर, घेऊन या शस्त्र तोडी कर, या शस्त्र आनंदाला फार गोरा हे आनंदाला फार गोरा एवढी शस्त्र शस्त्र घेतलं, हात तोडून टाकले. हाताने खोटं बोललं. हात माझे खोटं बोलतात, हात माझ्या देवाची आन तोडतात ना. मग असे हात ठेवायचे नाहीत. देही उदासीन, देहावर उदास वृत्ती. असे जे संत आहेत अशा संताला तुकोबरा धन्यता देता. धन्यते संसारी दयावंत जे अंतरी विठाला. भक्त आपल्या देहावर उदास असतात. झाले कीर्तन संपलंय, वेळेच्या पुढे जाणार नाही आणि आजच्या कीर्तनात तुम्हाला हसायला मिळणार नाही. आज जमलं तर तुम्हाला आणखी एकदा रडायला मिळेल, पण
पण उद्यापासून तुम्ही 4-5 दिवस पुन्हा नुसतं हसणारच आहे. आणि कीर्तन हे हसण्यासाठी नसतंय माझा बाप. कीर्तन हे हसण्यासाठी नसतंय. कीर्तनात विनोद नसतात. कीर्तन हे तत्वज्ञानाचं व्यासपीठ आहे. कीर्तन हे भक्तीचं व्यासपीठ आहे. कीर्तन हे त्या ठिकाणी जीवन सुधारण्याचं व्यासपीठ आहे. कीर्तन हे हृदयात पाजर फुटण्याचं व्यासपीठ आहे. कीर्तन हे तमाशाचं व्यासपीठ नाही. पण उद्यापासून तुम्हाला हसायला मिळणार आहे. आज हसायला मिळणार नाही, भलं तर आज तुम्हाला रडायलाच मिळणार आहे. एक महादेवाची महान भगवत भक्त होती, महान. जिचं नाव आहे चांगुना. श्रिया नावाच्या राजाची बायको आहे. तिचं सत्व होतं की घरात आलेला अतिथी कधी उपवाशी गेला नाही पाहिजे, तो जेवणच गेला पाहिजे. ही गोष्ट पार्वतीला कळाली आणि पार्वती सांगितलं, मालक मी असं ऐकलंय धरातलावर श्रिया नावाचा राजा आहे, त्याची एक बायको चांगुना, आणि त्या चांगुनीचं सत्व तुम्ही हरण करा, काही करा, पण तिने तुम्हाला जीव नाही घातलं पाहिजे. आणि तिच्या दारातून तुम्ही उपवास आला तर तिचं सत्व जाईल. मी देही उदास याच्याबद्दल बोलतोय. महादेवाने का मलंगाचं रूप धारण केलं गोसायाचं, आणि त्या चांगुनीच्या घरी आले आणि सांगितलं, चांगुणे भिक्षाम देही. चांगुणीने सांगितलं, ठीक आहे महाराज. चांगुना घरात जाते, सुपामध्ये काहीतरी धान्य आणते आणि उटीत ज्या झोळीत उठणार आहे तेव्हा साधूने सांगितलं, अरे मला असली भिक्षा नको, मग मला इच्छा भोजन पाहिजे. महाराज काय इच्छा भोजन आहे तुमचं? मला नरमांस पाहिजे. नरमांस? ठीक आहे महाराज, मी आता माझा नरमांस देते. सांगा कुठला देऊ? हृदयाचं देऊ, मस्तकाचं देऊ, हातापायाचं देऊ? तेवढ्यामध्ये 5 वर्षाचा मुलगा चांगुनीचा, ज्याचं नाव चिलियाबाळ. चिलियाबाळ तिथून पळत जातो. पळत त्या महादेवाची दृष्टी त्या चिलियावर पडते. चांगुणे तुझं मांस निबर झालंय. तुझ्या मांसात आता तेवढं मांस राहिलं नाही. तुझे आता हाडं झालेत. या 5 वर्षाच्या मुलाचं मला मांस पाहिजे. काय बोलता महाराज? एकुलता एक मुलगा आहे माझा, पूर्ण भारताचा तो पुढचा सम्राट आहे महाराज. चांगुणे तुला जर देणं होत नसेल तर सांग, मी तुझं सत्व नष्ट करतो, तुला शाप देतो आणि शाप देऊन निघून जातो. नाही महाराज नका जाऊ. माझा देह गेला तरी चालेल, माझा स्नेह गेला तरी चालेल, पण माझा धर्म गेला नाही पाहिजे महाराज. एकीकडे स्नेह आहे आणि एकीकडे धर्म आहे, आणि या देशाची प्रथा आहे. एका वेळेला प्रेम गेलं तरी चालेल, स्नेह गेला तरी चालेल, पण धर्म गेला नाही पाहिजे. हा धर्म प्रधान देश आहे. धर्म स्नेह उभय मती घेरी. एकीकडे स्नेह आहे आणि एकीकडे धर्म आहे. अरे धर्माचं पालन करावं तो पोटचा मुलगा कापावं लागतंय, आणि पोटच्या मुलाचा विचार करावा तर माझा धर्म चाललाय. पण यात हिंदू संस्कृतीच्या नारीने मुलाचा विचार न करता, स्नेहाचा विचार न करता धर्माचा विचार केला. आणि धर्मप्रधान संस्कृती आहे. ठीक आहे महाराज, देते मी माझ्या मुलाचा मांस. हृदय घट्ट केलं, सत्व गेला नाही पाहिजे. अरे मुलगा आता आज न उद्या जाणार आहे. मुलाला विचारलं, बाळा अरे ते महात्मा तुझं मांस मागतो. आई अगं दे ना, हे शरीर कोणाच्या तरी कामाला येतंय ना. मुलगा देहावर उदास झाला, देही उदासीन, आणि सांगितलं, ठीक आहे मी रडणार नाही, काप मला, दे माझं मांस. सांगुणीने चाकू घेतला धारदार, मुलाचं शिर कापलं, एका भांड्याखाली झाकून ठेवलं, आणि शरीर घेतलं, शरीराचे तुकडे केले, ते शिजवले, रांधले, स्वयंपाक बनवला, आणि त्या महादेवाच्या वेशातल्या मलंगाला वाढला. त्याने सांगितलं, चांगुणे असलं भोजन नकोय मला. का महाराज? आता काय झालं? चाललो मी, शाप देईल तुला, भस्म करेल तुला. नाही महाराज थांबा. घडलं काय? अगं तू शिर झाकून ठेवलंस आणि शरीराचं मला मांस खाऊ घालते. शरीर अपवित्र आहे, शिर श्रेष्ठ आहे, म्हणून मला शिराचं मांस पाहिजे. ठीक आहे महाराज, शिराचं देते, पण शाप देऊ नका महाराज. मी देईल तुम्हाला माझ्या मुलाचं शिराचं मांस. शरीराचं मांस बाजूला सारलं, शिर घेतलं आणि शिराचं मांस करणार आहे. पण त्या महात्म्याने सांगितलं, महादेवाच्या रूपातल्या चांगुणे मला असं नकोय, तू रडतेस, रडकं मांस नकोय मला, रडका स्वयंपाक नकोय मला. मग महाराज त्या मस्तकाला तू उकळामध्ये मुसळाने कुठ. महाराज माझा एकुलता एक मुलगा, त्याला मी कुठू महाराज? हा तू याच्यानं कुठनं होत नसेल तर सांग, मी सत्व हरण करतो, तुला शाप देतो आणि निघून जातो. नाही महाराज शाप देऊ नका महाराज, मी माझ्या मुलाला कुठते उकळात घातलं ते मस्तक.
आई आहे, जन्म दिलेला आहे, मस्त कुकलात घालते, डोळ्याला अश्रू, अंतकरण द्रवीभूत झालेलं, स्नेह गेला तरी चालेल, धर्म गेला नाही पाहिजे ना. उकळामध्ये ते मुसळाने मस्त कुटते रडते. महात्म्याने सांगितलं, सांगू नये मला रडकं जेवण नकोय. मग महाराज उकळामध्ये मस्त कुटताना तुला ओव्या गाव्या लागतील. महाराज कसं शक्य आहे? माझा एकुलता एक मुलगा मी माझ्या हाताने कापलाय, त्याचं मस्तक उकळामध्ये घातलंय, कुटते आणि तुम्ही मला रडू नका म्हणताय. महाराज कोणती आई व आपल्या मुलाला कुटणार आहे? महाराज सांगू नये, तुझ्याच्यानं शक्य नसेल तर सांग, मी शाप देऊन निघून जातो, सत्वहरण होईल. नाही मला थांबा, कुटते मी कुटते. डोळे घट्ट केले, हृदय समजावलं, महादेवाचं स्मरण केलं, उकळामध्ये ते मस्तक टाकलं आणि मुसळाने रांधू लागली, कुटू लागली आणि कुटता कुटता ओया म्हणू लागले. समजावू कसे तुझसी चिलया बाळा, लाचार असे आज आईचा पाना. तो देवा घरोणी आला, सर्वांचा होणी ठेला. तो देवा घरोणी आला, सर्वांचा होणी ठेला. संपला आता खेळ घडीचा सारा, लाचार असे आज आईचा पाना. तुझ्या आईचा पाना लाचार आहे रे. आज तुझी आई तुझं सत्व जाऊ देते रे, तुला त्या ठिकाणी उकळत कुठते पण धर्म जाऊ देत नाही. चिले आई, मी तरी काय करणार रे? दारामध्ये अतिथी आलाय ना, त्या अतिथीने तुझ्या आईला वेटीला धरलंय ना, आणि म्हणून चिलया मला हे करावं लागतंय. विठाला अतिथी दारात आले, मातेला वेटीस धरिले. सर्वास उठली आज आईची माया, लाचार असे आज आईचा पाना. समजावू कसे तुझसी चिलया बाळा, लाचार असे आज आईचा पाना. हृदयात दुःख हे सलते, क्षणोक्षणात तुझसी स्मरते. विरहाची इथे सहावी ज्वाला, लाचार असे आज आईचा पाना. समजावू कसे तुझसी चिलया बाळा, लाचार असे आज आईचा पाना. त्या चिलियाला कुठलं स्वयंपाक बनवला, त्या महात्म्याला वाढला. तो महात्मा महादेवाच्या रूपातला जेवायला बसणार, पण पुन्हा उठला. सांगू नये, जेवण्यासाठी घरातला एक तरी माणूस बरोबर पाहिजे. तुझ्या मालकाला बरोबर बसव. महाराज कसं शक्य आहे? माझ्या मुलाचं मांस माझ्या मुलकाला खायला घालू? मला सांगू नको. बसव. श्री राजा बसतो, जेवायला बसतो. पुन्हा महादेवाच्या रूपातला तो मलंग उठतो, उभा राहतो. सांगू नये, तुझ्या घरी सुतक पडलंय, ज्याच्या घरी सुतक पडले त्याच्या घरी मी जेवत नाही. मी चाललो, तुला शाप देतो, तुझं सत्व हरण करतो. चाललो मी, सुतक पडलंय तुला. तुला जर सुतक नसल पडलं तर तुझ्या मुलाला बोलून आण. महाराज आता कसला मुलगा? आता तो तुमच्या समोर कापला ना, तुमच्या समोर दिला ना, आता कशाचा मुलगा मागता? हाक मार, हाक. महात्म्याचं बोलणं शिरसा वंदे मानलं, हाक मारली. चिलया, ए चिलया. आणि हाक मारल्याबरोबर बाहेर गेलेल्या मुलाला जशी आईने हाक मारावी ना, तसा चिलया पळत पळत येतो, चांगोणीच्या कमरेला मिठी मारतो आणि त्या महादेव मलंगाच्या रूपातला पार्वतीला दर्शन देत्या.
चांगुणीला दर्शन देतो, श्रीया राजाला दर्शन देतो आणि त्या चिलिया बाळाला दर्शन देतो. महादेव परीक्षा घेतो, पण संत स्वतःच्या देहावर उदास होतात आणि भगवंताच्या परीक्षेला उतरतात. म्हणून असे स्वतःच्या देहावर उदास असणारे जे संत, त्यांना तुकोबराय धन्यता देतात. देही उदासीन येथे उपकारासाठी. महाराज संत देहावर उदास असतात म्हणून त्यांना धन्यता देतात. पण ते संत नेमकं करतात काय? महाराज म्हणजे ते बोलतात, एवढं गोड बोलतात, एवढं गोड बोलतात आणि त्यांच्या पोटामध्ये अनेक लोकांचे गुणदोष साठवण्यासाठी खूप मोठी जागा असते. अभंगाचं शेवटचं मधुरवाणी वाटी, 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 मधुरवाणी वाटी. तुका म्हणे नाव पोटी, तुका म्हणे सेवा पोटी, या उपकारासाठी, हे उपकारासाठी, हो या उपकारासाठी, येथे तुका म्हणे वाद पोटी, तुका हरी मधुरावाणी ओटी, तुका म्हणे वाव पोटी. संत बोलतात मधुर, साचा आणि मवाळ, मिथली आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे, माथयाचे बिसाट शब्द, सुके म्हणो येते वेद. संत मधुर बोलतात आणि त्यांच्या पोटामध्ये अनेक लोकांचे गुणदोष साठवण्यासाठी जागा असते. काही माणसं बोलतात मधुर आणि असतातही चांगले. मोकळे मन रसाळ वाणी, याचे गुणी संपन्न. काही माणसाचं मनही मोकळय आणि वाणीही रसाळ आहे, गोड बोलतात, मनही गोड आहे, अशी फक्त संत आहेत. काही माणसं बोलतात वा वा जय हरी जय हरी, खाली वाकून जय हरी घालतात, पण अति नम्र धूत लक्षण. एखादा माणूस अति वाकून जय हरी घालला की त्याच्यापासून 4 हात सावध राहिलं पाहिजे. 4 हात बोलतात. हनुमान महाराज लय गोड, अति गोड, पोपटासारखंच बोलतात, नवीन, पण हृदयामध्ये मात्र विषयाचं काहूर असतंय, द्वेष असतंय. हा दुसरा वर्ग आहे. तिसरा वर्ग असा आहे, बोलतात खडतर राग येण्यासारखं बापू, पण हृदयामध्ये मात्र काही नसतंय. माणसं म्हणतात जाऊ देव, त्याचं थोडं तोंड फाटकय, बोलते पण मनानं चांगलं आहे. हे अशी माणसं चांगली असतात. बोलतात फटकळ तोंडावर पण मनात चांगले, हे चांगले आहेत. पण तिसरा एक वर्ग, चौथा एक वर्ग आहे, जो बोलतातही कडूजर, बोलतातही लागायसारखं, बोलतातही वाईट आणि मनातही त्यांच्या कपट असतंय. हे बोलून चालून वाईट आहेत. एक संत आहेत जे बोलतातही चांगलं, असतातही चांगलं, जे आपले महाराज आहेत.
तुम्ही आम्ही बोलतोच चांगलं, याचं त्याचं परीक्षण करा. पण आपल्या मनामध्ये मात्र बऱ्याच लोकांबद्दल, बऱ्याच लोकांच्या मनामध्ये कपट असतंय, द्वेष असते. अशी माणसं घातक असतात. पण संत तसे नाहीत. संतांचं मनही निर्मळ आहे आणि वाणीही निर्मळ आहे. आणि त्यांचं मन जेवढं निर्मळ आहे ना, तेवढं त्यांच्या पोटामध्ये लोकांचे गुणदोष साठवण्यासाठी जागा आहे. आणि म्हणून तुकोबर आहे, अशा माणसाला धन्यता देतात ज्याचं मनही मोकळं आहे, वाणीही मोकळी आहे. म्हणून तुका म्हणे वाव पोटी मधुरा वाणी ओटी, तुका म्हणे वाव पोटी. कोण संसारी धन्य? संसारी ते धन्य. तुका म्हणे वाव पोटी, ज्याच्या पोटामध्ये लोकांचे गुणदोष साठवण्यासाठी अनेक प्रकारची मोठी जागा आहे, त्यांना तुकोबराय धन्यता देतात. धन्यते संसारी तुका म्हणे वाव पोटी. कोण संसारी धन्य? तुकोबराय सांगतात, जे मधुर बोलतात, मधुरा वाणी ओटी. धन्य ते संसारी. कोण संसारी धन्य? जे या देहावर उदास आहेत, देही उदास, ते संसारी धन्य. कोण संसारी धन्य? जे लटक बोलत नाहीत, लटके वचन, ते लटके वचन नाही, ते संसारी धन्य. कोण संसारी धन्य? जे मृत्यू लोकामध्ये वैकुंठातून आले घर जा वैकुंठी, ते संसारी धन्य. कोण संसारी धन्य? जे उपकार करण्यासाठी आले, येथे उपकारासाठी आले घर जा वैकुंठी, ते संसारी धन्य. कोण संसारी धन्य? ज्यांच्या अंतःकरणामध्ये प्रत्येकाबद्दल दया आहे, ते संसारी धन्य. धन्य ते संसारी. कोण? दयावंत जे अंतरी. आणि असे संसारी फक्त जगामध्ये तेच आहेत, दयावंत. त्यांचं नाव आहे संत श्रेष्ठ ज्ञानोबराय आणि संत श्रेष्ठ तुकोबराय. म्हणून एकदा त्या दोन संतांचं भजन. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली. धन्य ते संसारी दयावंत जे अंतरी, येथे उपकारासाठी आले घर जा वैकुंठी. लटिके वचन नाही देही उदासीन, मधुरा वाणी ओटी, तुका म्हणे वाव पोटी. येथे उपकारासाठी आले गरजा वैकुंठी. यथामती यथा अवकाश. अभंगाचा सरळ सरळ सर्वांना पटेल, रुचेल, समजेल या पद्धतीचा भाव मांडण्याचा प्रयत्न केला. जे बरोबर असेल ते वारकरी शिक्षण संस्थेचं, जोग महाराजांचं, श्री गुरु नारायण बाबांचं आहे. जे चुकीचं असेल ते माझ्या बुद्धीचे दोष असतील. गोड वातावरण आहे. आज सप्ताहाचा दुसरा दिवस आहे. यावर्षी दुसऱ्या दिवसाची सेवा गावकऱ्यांनी, सर्व कमिटी मंडळींनी माझ्या वाट्याला दिली. जसं मला बोलता आलं तसं मी बोललो. दोन्ही मृदंगाचार्य आहेत, सर्व गायक मंडळी आहेत. सर्वांना कोटी कोटी धन्यवाद देतो. त्याचबरोबर गोड साऊंड सिस्टीम आहे. माझा आवाज नुसता बसला नाही तर झोपलेला आहे. खूप आज दुपारपासून त्रास होऊ लागला, पण तरीही या सिस्टीममुळे मला जाणवलं नाही. सर्वांना धन्यवाद दंडवत करतो. आणि माझं काही चुकलं असेल त्याबद्दल ऐवलाचा अंत करून क्षमा करा अशी करुणा वागतो. चाल म्हणायची झाली शिव भगवंताच्या चरणावर समर्पित करूया आणि याच ठिकाणी शिवला पूर्ण विराम देऊया. नाही विचारिला आधी म्हणे ज्ञानेश्वरा राखा मायापैकी करा. ज्ञानदेव